आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता। 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार तज्ञांचा अंदाज, तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दिवाळीच्या तुलनेत यंदा सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,33,000 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटी सह 1,70,000 रुपयांवर पोहोचल्याची माहिती। कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक रद्द, तर सामान्य वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे गाड्या धावणार। नव्या वेळापत्रकानुसारच रेल्वे मार्गांवरील वेगमर्यादा हटवली जाणार। धुळ्याच्या कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी संघर्ष समितीचं आंदोलन। ग्रामस्थांचा फटाके फोडून आणि घंटानाद करून आंदोलन केलं, तर लवकरात लवकर कापडणे गावाला शुद्ध पाणी पुरवठा करावा, ग्रामस्थांची मागणी। कोल्हापूर शहर सीमा भागातील साखर कारखान्यांची धुरांडी रविवारपासून पेटणार। यावर्षीच्या ऊस गळती हंगामाला अधिकृतपणे सुरुवात होणार। राज्यात 1 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची साखर संघाची परवानगी। धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले। ऊसाला एफआरपी नुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। अतिवृष्टी झालेल्या भूम-परांडा तालुक्यातील काही भागामध्ये शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। महिनाभरापासून यावेळेस पंचनामे झाले असून 1 रुपयाही शासकीय मदत मिळाली नसल्याने शेतकरी हतबल। लातूरमधील कारला गावात वृद्ध शेतकऱ्यानं ऐन दिवाळीमध्ये सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला। अतिवृष्टीनंतर हाती आलेल्या सोयाबीनला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप। कोल्हापुरात एसटी नसल्याने नाणीजला जाणारे प्रवासी संतापले। सीबीएसई स्टँड परिसरामध्ये रस्ता रोखण्याचा प्रयत्न। 30 तासाहून अधिक वेळ वाट पाहूनही एसटी उपलब्धच झाली नाही। प्रवाशांचा बस स्थानकातच ठिय्या। वाशिमच्या रेसोड हिंगोली मार्गावरती पिकअप आणि लक्झरीची जोरदार धडक। अपघातामध्ये 7 जण गंभीर जखमी। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू। 270 जणांच्या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं परिपत्रक जारी, तर नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेमध्ये परिपत्रक जारी। पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार म्हणून उल्लेख, तर शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचाही आरोप। पोलीस स्मृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानात परेड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राष्ट्रसेवेसाठी बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण। नंदुरबारमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावरती निवडणूक लढणार। मंत्री माणिकराव कोकाटेंची भूमिका, तर युती संदर्भात वरिष्ठ चर्चा करतील। आम्ही स्वबळ लढणार तयार आहोत, कोकाटे यांचं वक्तव्य। मुंबईत परवानगी विनापरवाना फटाक्यांचा व्यवसाय करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत। अग्निसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांची धडक कारवाई।